टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 2005च्या महापुरानंतर सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या सांगली शहरातील व्यापारी 3 महापुराशी सामना करत, कोरोनाशी सामना करत आणि लॉकडाऊनशी सामना करत आत्ता कुठे तर स्थिरावत आहेत आणि आपले व्यापारी करून आपली मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि या सांगलीची सेवासुद्धा करत आहेत। मात्र सांगलीच्या महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या परवानाधारक नोटिसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यापारी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि या नोटीसमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या महापालिका क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे। आपल्यासोबत शिखर व्यापारी असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत समीर शाह ते आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊया। मला सांगा, कोणती नोटीस तुम्हाला आलेली आहे आणि ज्याच्यामुळं संपूर्ण व्यापारपेठेत व्यापाऱ्यांच्यामध्ये एक गांभीर्याचं आणि खळबळीचं वातावरण निर्माण झालेलं काय आहे ती नोटीस? पूर्वी आरोग्य विभागाचा व्यवसाय परवाना या सदराखाली परवान्याची मागणी महानगरपालिका करत होती। मुळात महानगरपालिका आरोग्य विभाग व्यवसाय परवाना हा ठराविक व्यवसायांना लागू आहे। असं असताना सगळ्याच दुकानदारांना, सगळ्याच व्यवसायांना त्याच्यामध्ये आत घुसडण्यात आलं आणि जबरदस्ती चालू केली। त्यावेळी आम्ही राज्य सरकारकडे तक्रार करून मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्याच्यावरती स्थगिती आणली, म्हणजे तो रद्दच झाला। कोण होतो मुख्यमंत्री? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी आणि आयुक्त कापडनीस होते। आता काय झालं की या आरोग्य विभाग व्यवसाय परवान्याअंतर्गत यांना लूट करता येत नाही, म्हणून या लोकांनी नवीन शक्कल लढवली की रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना आणि भाजीवाल्यांना जो बाजार परवाना देतात तो बाजार परवाना व्यापाऱ्यांना लागू केला। त्याचं शुल्क 2500 रुपयापासून 30,000 रुपयापर्यंत ठेवलं। दंडात्मक कारवाई मागच्या परवाना नसतानाच्या कालावधीचा दंड, असं सगळं गोळाबेरीज करून आणि त्याचबरोबर एखाद्या व्यापाऱ्याला एक मोठं कर्ज काढावं लागतं, ते काढायला लागताना जी कागदपत्रं लागतात एवढी कागदपत्रं महानगरपालिका प्रशासन घेतं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही केंद्राचे आणि राज्याचे मिळून 11 प्रकारचे टॅक्स भरतो। महानगरपालिकेचे आम्ही 17 प्रकारचे टॅक्स भरतो, ज्याचे परवाने ऑलरेडी आमच्याकडे आहेत। त्याचं शुल्क भरतो, त्याचा टॅक्स भरतो। आता असं असताना हा बाजार परवाना कशा करता, हा नंबर 1 प्रश्न। नंबर 2 प्रश्न, बाजार परवाना देऊन त्याचं शुल्क घेऊन त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही काय सुविधा व्यापाऱ्यांना देणार आहे? जसं आपण म्हणालात, महापूर असू दे, लॉकडाऊन असू दे, महानगरपालिका ही पालक संस्था शहराची, महानगरपालिका क्षेत्राची, या महानगरपालिका प्रशासनानं ह्या अडचणीच्या काळामध्ये, महापुराच्या काळात आणि लॉकडाऊनच्या काळात व्यापारी समाजाला कोणती भरीव मदत केली? आमचा स्पष्ट प्रश्न आहे की कोणती भरीव मदत केली, किंबहुना मदत केली, ही त्यांनी प्रमाणासहित सांगावी। आम्ही महानगरपालिका सांगेल तेवढे कर भरायला तयार आहे। मग दुर्दैव असं आहे की विकासाचा प्रमुख कणा म्हणजे सामान्य व्यापारी, की ज्याच्या महसुलातनंही संस्था चालते, त्याच्यावर ही सांगली मिरज कुपवाडची महानगरपालिका या ना त्या कारणानं सतत अन्याय, अत्याचार, दहशत मध्ये कोणत्याही मार्गाने असू दे दंडात्मक कारवाई करणं आणि वसुली करणं हे सोडून ह्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनानं आत्तापर्यंत काहीही केलेलं नाही। इथली बाजारपेठ ही 4 गल्ल्यांचीच होती, ही 4 गल्ल्यांचीच आहे आणि असं निष्क्रिय प्रशासन आणि उघड्या डोळ्यानं बघणारे लोकप्रतिनिधी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ह्या बाजारपेठेला ऊर्जित अवस्था प्राप्त होणार नाही आहे। ह्या नोटिशीमध्ये असा उल्लेख आहे की ह्या बाजार परवान्याची नोटीस व्यापाऱ्यांना मिळताच आपली दुकानं शटर खाली करून कुलूप लावावं, बंद करावं, आमच्याकडे यावं, कागदपत्रांची पूर्तता करावी, परवाना घ्यावा आणि मगच दुकान चालू करावं। हा आयुक्त बाजारपेठेचा मालक आहे का? ह्याला हे अधिकार दिले कोण? हा प्रशासक आहे। प्रशासक म्हणजे महासभा आहे का?
हे सगळे प्रकार महानगरपालिकेला निवडणूक झाल्यानंतर, लोकप्रतिनिधींचं मंडळ स्थापन झाल्यानंतर महासभा घेऊन महासभेमध्ये ठराव करून व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन करायची कारवाई आहे. ही कारवाई हा गृहस्थ एकतर्फी कशी करू शकतो? आमचे सन्माननीय पालकमंत्री, सन्माननीय आमदार, सन्माननीय खासदार हे पेपरमधल्या आंदोलनाच्या बातम्या वाचतात. व्यापाऱ्यांची पिळवणूक ह्यांच्यापर्यंत का पोचत नाही का? लोकप्रतिनिधी आहेत ते, जनतेच्या, आमच्या व्यापाऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या मतावरच निवडून आलेले आहेत. ज्यावेळी निवडून येतात त्यावेळी त्यांचं आद्य कर्तव्य हे आहे की यांनी आता पुढनं मतदारांच्याकडनं येऊन अडचण विचारली पाहिजे. आम्ही त्यांचे निवेदनं घेऊन उंबऱ्या झिजवायची वाट बघू नये त्यांनी. अन्यथा कुठंतरी हा प्रश्न चिघळून एक मोठा त्याच्यातनं एक स्फोटक वातावरण तयार होईल की ज्याची झळ त्यांनाच लागणार आहे. ऐन गणपतीच्या, नवरात्रीच्या, दिवाळीच्या तोंडावर आयुक्त आणि महापालिका प्रशासन असली अघोरी प्रकारची कारवाई सुरू करतात. ह्याचं नक्की कारण काय आहे हे लोकप्रतिनिधींनी विचारावं. लोकप्रतिनिधींनी हा विषय स्पष्ट करावा. अन्यथा लोकांना असं वाटेल की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या ॲप्रुव्हलनीच हे सगळी कारवाई चाललेली आहे. आमचा या अशा प्रकारच्या बेकायदेशीर, चुकीच्या पद्धतीच्या परवान्याच्या नोटिसांना विरोध आहे, बहिष्कार आहे. आमचं असहकार आंदोलन चालू आहे. आम्ही कुठलीही नोंदणी करणार नाही आणि असलं खंडनीय सदृश्य शुल्क कुठलंही आम्ही भरणार नाही. हा आमचा पक्का निर्धार आहे. मी स्वतः महाराष्ट्राचा शिखर संघटनेचा विभागीय उपाध्यक्ष आहे, राष्ट्रीय संघटनेचा संघटन मंत्री आहे, सांगली जिल्ह्याचा मी उपाध्यक्ष आहे. हे प्रकरण, सांगलीच्या व्यापाऱ्यांची पिळवणूक हे प्रकरण, ही न्यूज होईल आणि ती राज्यभर पसरेल. त्याची दखल जर लोकप्रतिनिधींना नाही घेतली तर त्याचे पडसाद जे उमटतील त्याला जबाबदार तेच राहतील. तुम्ही खासदार विशाल पाटील असतील किंवा आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, ह्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निष्क्रिय म्हणताय, थेट बोलायला लागला आहे. दुसरी गोष्ट, निष्क्रिय ह्या संदर्भात निष्क्रिय म्हणजे काय की व्यापारी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपली होणारी पिळवणूक, आम्हाला होणारा त्रास, आमच्या वेदना आम्ही प्रकट स्वरूपात मांडतो आहे. आमचं म्हणणं असं आहे की भेट द्यायला आलती का? दैनिक वृत्तपत्र लोकप्रतिनिधी वाचत नाहीत का? बरोबर. तुम्ही विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला लेखी दिलं होतं. अगदी सांगलीची बाजारपेठ सुजलाम सुफलाम करू असं लिहिलं होतं. मग तुम्हाला हा लोकांना होणारा त्रास दिसत नाही का? तुम्ही विसरून गेला सोयीस्कर पद्धतीनं? आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही निष्क्रिय म्हणण्याचा विपर्यास करू नये. निष्क्रिय या बाबतीत की आमचे पालक आहे तुम्ही, आमचं पालकत्व मताच्या स्वरूपात तुम्ही स्वीकारलेलं आहे, तर तुम्ही येऊन आमची चौकशी करा. आमच्या वेदना ज्या आहेत त्या तुम्ही जाणून घ्या. तुमचा कर्मचारी आहे, आयुक्त हा आमच्यासाठी आहे, आम्ही आयुक्तासाठी नाही आहे. आमच्या भरलेल्या टॅक्सवर त्याला पगार मिळतो, सुविधा मिळतात. तुम्ही त्याला जाब विचारावा की बाबा का तू सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना त्रास देतोस? एवढे पण तुमच्याकडे राईट्स किंवा एवढे तुमच्याकडं संवेदना नाही आहे का? तर या दृष्टीनं आमचं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की सन्माननीय खासदारांनी, सन्माननीय आमदारांनी या गोष्टीची दखल घ्यावी. हे बघा, आमचे धंदे दिवस आहेत. आधी सांगलीची व्यापारपेठ, बाजारपेठ अडचणीत आहे. बाजारपेठेत नवीन दुकानं या 10 वर्षात किती निघाली, किती शोरूम निघाल्या, ह्याचं आत्मचिंतन करा. हे तुमचं फेल्युअर आहे. तुम्ही अशा ऊर्जा नसलेल्या बाजारपेठेचं प्रतिनिधित्व करताय, हे तुमचं फेल्युअर आहे. आणि हे ऊर्जित करणं हे तुमचं यश आहे. त्याच्यावर तुमचा फोकस जास्त पाहिजे. त्यामुळं आधीच बसलेली बाजारपेठ, कंबरड मोडलेली बाजारपेठ आहे, त्याच्यावर हा हातोडा मारायचा प्रयत्न करायला लागला आहे. त्यामुळे त्याला तुम्ही जाऊन थांबवणे, निवडणूक होऊ दे, नगरसेवक निवडून येऊ देत, नगरसेवकांच्या बरोबर आम्ही चर्चा करू, कोणता कर कसा भरायचा, का नाही भरायचा, केव्हा भरायचा, आणि आम्ही ठरवू. त्यामुळे आयुक्तांनी अशा पद्धतीचं कुठलं काय वर्तन करू नये की ज्याच्यामुळं लोकप्रतिनिधी, नागरिक आणि व्यापारी ह्यांच्यात वितुष्ट निर्माण होईल.
आणि कदाचित हाच त्यांचा प्रयत्न आहे असा माझा आरोप आहे. पालकमंत्री असतील चंद्रकांतदादा पाटील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी काही संपर्क झाला आहे? 2/8/2025 राज्य संघटनेमार्फत आणि त्याच्या आधी 2 महिन्याआधी सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतानाच आम्ही निवेदन दिलं होतं. याच बाबतीत स्पेसिफिक सांगली मिरज कुपवाडचा उल्लेख करून स्पेसिफिक सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर शेरा मारलेला आहे की अशा पद्धतीचा कुठलाही कर वसूल करू नये, सर्व चौकशी करून अहवाल माझ्याकडे पाठवावा असं UD 2ला त्यांनी आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे असे आदेश असतानासुद्धा इथले प्रशासक अशा पद्धतीची कारवाई करतात. त्याचबरोबर अगदी मागच्या 8 दिवसापूर्वी 2 तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांना परत निवेदन दिलं, त्याच्यामध्ये मागच्या नोटीसचा उल्लेख करून त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कार्यवाहीसाठी पुढे द्या. याचा अर्थ काय होतो की ते स्थगित आहे. असं असताना आयुक्त नोटिसांचा हा कारभार करतायत म्हणजे कदाचित मुख्यमंत्र्यांच्यापेक्षा मोठे अधिकार त्यांना आहेत का, हे इथल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना विचारावं असं आमचं निवेदन आहे. पालकमंत्र्यांशी चंद्रकांतदादांची चर्चा झाली? पालकमंत्र्यांची वेळ घ्यायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आहे, पण पालकमंत्री ज्यावेळी सांगलीत येतात त्यांचं व्यस्त शेड्यूल असतं. म्हणजे कुणाचा तरी कार्यक्रम, कुठला तरी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, कुठलं तरी उद्घाटन, मग ती जिल्हा नियोजनची बैठक, अशा मोठ्या मोठ्या बैठका त्यांच्या चालू आहेत. आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रयत्न करून विचारून अद्याप तरी आम्हाला वेळ मिळालेली नाही आहे. त्यांना जे निवेदन आम्हाला द्यायचं आहे घरपट्टी संदर्भातलं आणि ह्या बाजार परवान्यासंदर्भातलं निवेदन आमच्याकडे लिहून तयार आहे, पण वेळेअभावी त्यांना वेळ नाही आहे, त्या अभावी आमची भेट राहिलेली आहे. येणाऱ्या काळात आम्ही भेट घेऊ, पण हा प्रगट विषय आहे, हा सार्वजनिक झालेला विषय आहे, तर त्यांनी जाणून घेऊन जशी घरपट्टी वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली तशी द्यावी असं आमचं या माध्यमातून निवेदन आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आपल्या सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, यांना शेवटचं काय इशारा देत आहे? नाही, इशारा द्या एवढे मोठे व्यापारी आता राहिलेले नाही आहेत आणि यांनी ठेवलेले नाही आहेत. कमी जास्ती प्रमाणामध्ये महानगरपालिका 26च्या 26 महानगरपालिकांमध्ये हा व्यवसाय परवान्याचा ज्वलंत प्रश्न आहे. इथं जसं आयुक्तांनी बाजार परवाना काढला, तिथं अनेक महापालिकांमध्ये व्यवसाय परवाना, मग आणखीन कुठला तरी परवाना या सदराखाली सामान्य व्यापाऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तो व्यवसाय परवाना आणि त्याचं शुल्क रद्द केलं म्हणून महापालिकेला खूप मोठं नुकसान होत नाही आहे. ऑलरेडी तुम्ही LBT कर रद्द करून त्यांना त्याचं अनुदान देत आहे, ते खूप मोठं आहे. आणि काय आहे की भारतीय जनता पार्टी ही व्यापाऱ्यांना अनुकूल किंवा व्यापाऱ्यांशी त्यांच्या विचारांशी सकारात्मक असलेली पार्टी, तो एक विचार अशा पद्धतीनं गृहीत धरून एक छबी आमच्या नजरेमध्ये जी आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की छोटीशी बाब आहे, अगदी छोटीशी बाब आहे. तुम्ही राज्य सरकार म्हणून ज्या आत्ता बऱ्याच सुविधा कोट्यवधी रुपयाच्या देता लोकांना, त्या तुलनेमध्ये हे त्याच्या 1 पैसा बरोबर आहे. त्यामुळं तुमच्याकडं आमचं निवेदन आहे, आमची प्रार्थना आहे, आमचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटलेलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही आणि आमचे लाडके मुख्यमंत्री यांना आमचे हात जोडून प्रार्थना आहे की ह्याच्यामध्ये अगदी अर्धा मिनिट वेळ दिला, फक्त तुम्ही अर्धा मिनिट जरी वेळ दिला तरी हा खूप सामान्य प्रश्न तुमच्याकडून सुटण्यासारखा आहे. आणि तुम्ही वेळ नाही दिला तर हा असाच वाढत राहून अन्यायकारक भूमिका ते महापालिका प्रशासन सामान्य व्यापाऱ्यांवर घेत राहील. त्यामुळं ह्याची दखल घ्यावी, तुर्तास थांबवावं. असंतोष पसरतो आहे विनाकारण. अशा पद्धतीच्या प्रशासकांच्या चुकीच्या धारणेनं केलेल्या कारवाईमुळं तुमची छबी व्यापारी समाजामध्ये खराब होते, असं माझं व्यक्तिगत मत आहे. बाजार परवान्याच्या संदर्भात आयुक्तांनी माघारच घेतली नाही तर व्यापारी म्हणून तुमची भूमिका काय असणार भविष्यात? नाही, काय आहे, सांगली शहर हे चळवळीचं शहर आहे. जकात असू दे, LBT असू दे, त्याचं उगमस्थान पण इथंच आहे आणि त्याला गाडलं पण आम्ही इथंच. महाराष्ट्रामध्ये व्यापाऱ्यांच्यासाठी आमरण उपोषणं फक्त सांगलीत झालीत, अख्ख्या महाराष्ट्रात कुठं झालेली नाही आहेत. आणि प्रशासनाला सांगलीच्या व्यापाऱ्यांच्या हट्टाला साथ द्यावी लागली.
आणि मुख्यमंत्र्यांनी ते केलेलं आहे काम आमचं. आता त्याच्या उपर लोकप्रतिनिधींनी दखल नाही घेतली तर आमचं कायमचं आंदोलन आणि त्याचा हत्यार आपण उपसावं लागेल. नाईलाजानं सणासुदीच्या काळात हिंदू धर्मांचे जे सण आहेत, गणपती आहे, नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, भाऊबीज आहे, आत्ता परवा रक्षाबंधन झालं, तर तणावाच्या सावटाखाली व्यापारी व्यवसाय करू शकत नाही. ही सामान्य बाब आहे, कॉमन सेन्स आहे. तर याच्यापेक्षा जास्त त्याला टॉर्चिंग करणं, त्याला टोचणं चांगलं नाही आहे. त्यामुळं आम्हाला आशा आहे की सन्माननीय इथल्या मतदारसंघातले लोकप्रतिनिधी, महानगरपालिका निवडणुकीला उभारणारे आमचे सगळे इच्छुक नगरसेवक, सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत हे माझं निवेदन जर तुमच्या माध्यमातून पोचलं तर ते आमचे लाडके मुख्यमंत्री आहेत, ते त्यांनाही माहीत आहे. तर त्यांनी हा विषय संपवून टाकावा. सामान्य विषय आहे. नाही संपला तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही याचा बहिष्कार, आजही आमचा बहिष्कार आहे, भविष्यातही राहील. आम्ही याचा कंप्लेंट्स कुठला करणार नाही. कारण कर देणारा आणि कर घेणारा ह्याच्यामध्ये समन्वय लागतो, नाहीतर तो अत्याचार होतो. हे सामान्य विषय आहे. तुम्ही अन्याय अत्याचार करून कर वसूल करत असाल तर त्याला नैसर्गिक न्याय तत्वानुसार आम्ही आमच्या क्षमतेनं विरोध करू आणि रस्त्यावर उतरू. नोटीसमध्ये जप्तीची कारवाईचा इशारा आहे आयुक्तांच्याकडून. माझं या माध्यमातून सगळे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की अशी नोटीस जगात कुठं नसेल. हे आमचे महाशय प्रशासक जे आहेत ते असं म्हणतात की आमची नोटीस तुम्हाला मिळाल्या GST भरणारा, इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांची दुकानं बंद करावीत, कुलूप लावावं, आमच्याकडे यावं, लाईनीत उभं राहावं, नोंदणी करावी, परवाना हातात घ्यावं, मग दुकान उघडावं. आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय इथल्या मतदारसंघातले लोकप्रतिनिधी, तुम्हाला हे मान्य आहे का, हा आमचा प्रश्न आहे. असेल तर भूमिका स्पष्ट करा, नसेल तर आयुक्ताला थांबवा. नक्कीच आपण पाहू शकता जप्तीच्या कारवाईसारखे नोटीस या बाजार परवान्याच्या माध्यमातून सांगली आणि महापालिका कुपवाड जे क्षेत्र आहे या क्षेत्रातील व्यापाऱ्यांना या महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी नोटीस काढल्यामुळे व्यापाऱ्यांच्यात एक प्रचंड अशी चीड आणि संताप आयुक्तांच्याबद्दल निर्माण झालेला आहे. या येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये ज्या वेळेला व्यापार करायचा असतो त्या व्यापाराच्या काळातच व्यापारी मानसिक तणावाखाली काम करत आहेत आणि व्यापार व्यवस्थित होत नाही आहे. तर याला कुठं तर राज्याचे मुख्यमंत्री असतील, चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असतील, किंवा आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, किंवा इथले खासदार विशाल पाटील असतील, यांनी त्वरित थांबावं. अन्यथा सांगलीतील व्यापारी हे चळवळीचे व्यापारी आहेत आणि हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट इशारा व्यापारी शिखर असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत समीर शाह यांनी दिलेलं आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सांगलीचे जे नूतन आयुक्त सत्यम गांधी आहेत हे काय करतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.